छे मला तर कॅन्सर होऊच शकत नाही. इट स्टार्ट्स विथ दॅट. आई बाबा लोकांचं जी एज आहे 50-60च्या अराउंडचे, त्यांना आपण जर सांगितलं उद्या आता तुम्ही सगळ्या स्क्रीनिंग टेस्ट करून या, तर ते एकदम हलतात. त्या वयोगटासाठी तुम्ही काय सांगाल? ह्या टेस्ट इज टू ॲक्च्युली एक प्रकारची प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे आपल्या शरीराचा, टू फाइंड आउट इफ एव्हरीथिंग इनसाइड इज गोईंग स्मूथ अँड फाईन. सर्वात महत्त्वाचं, आता पहिल्यासारखा आजार राहिलेला नाहीये, हा बरा होण्यासारखा आजार आहे. 20 वर्षाचा मुलगा डॉक्टरांना येऊन असं सांगतो, माझ्या 50 वर्षाच्या बाबांना कॅन्सर आहे हे मला माहिती आहे, पण प्लीज तुम्ही त्यांना सांगू नका. तर अरे बेटा, तुझ्यापेक्षा आयुष्य त्यांनी खूप जास्त बघितलेले आहेत. कॅन्सर हा आपल्या शरीरातल्याच पेशींमध्ये झालेला बदल आहे, तो कधीही ओव्हरनाईट होत नाही. आपल्याकडे सर्व गोष्टींचे नियोजन असतात, मुलीच्या लग्नाचे, मुलाच्या एज्युकेशनचे, फॉरेन ट्रिपचे, परंतु आजारी पडल्यानंतर आर्थिक नियोजन नाही. आजही आपलं एक मिथ आहे की कॅन्सर म्हणजे मृत्यू, आणि ती जी भीती असती त्या भीतीपोटी आपलं मन सैरावैरा पळायला लागतं. आणि पेशंटच्या बाबतीमध्ये मी म्हणेल तो विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण विश्वासाच्या आधारे आज जे वाटतंय की अशक्य आहे ते सहजरित्या पार करता येऊ शकतं.